मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची ग्रामस्थांसोबत बैठक. विविध मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावरती ठाम. पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही. बैठकीतून ग्रामस्थांचा एकमताने ठराव. धनंजय देशमुखांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट. देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थ आंदोलन करणार, या संदर्भात भेट. मस्साजोग ग्रामस्थांच्या भावनेची तीव्रता बघितली तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती या पदावरती राहणार नाही. शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला. आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. आजच्या कॅबिनेट बैठकीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबद्दल चर्चा होण्याची शक्यता. शिंदेंच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी येतात तर देवेंद्र फडणवीसांबाबत जो आदर होता तो आता राहिला नाही. अंजली दमानी यांची एबीपी माझाच्या 0 आवर शोमध्ये प्रतिक्रिया. बीडमधल्या भूसंपादन प्रकरणी जिल्हाधिकारी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना अटक करण्याचे आदेश. बीडच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश. मावेजाची रक्कम जिल्हाधिकारी अभियंत्यांकडून वसूल करण्याचेही आदेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. या सुनावणीत 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे लक्ष. शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापुरामध्ये ऑपरेशन टायगर होणार का, असा प्रश्न. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणसेकर शिंदे गटात प्रवेश करणार. आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक. पुढील महिन्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा, याबाबत नियोजन केलं जाईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावरती आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. अपात्रतेच्या शिक्षेसंदर्भातली शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केली होती याचिका. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काहीच राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. माणिकराव कोकाटेंना कदाचित माहीत नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. हे नव्याने होत नाहीये. फडणवीसांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. पीएस ओएसडींसाठी पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून किंवा ज्यांची नावं चुकीच्या कामांमध्ये घेतली गेलेली आहेत त्यांना मान्यता मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण. भंडाऱ्यात रामनवमीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा. 4,500 कोटींच्या विकास निधीतून भंडाऱ्याचा बॅकलॉग भरून निघणार. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती. मराठी भाषा दिनानिमित्त लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने 27 फेब्रुवारीला मुंबईमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. वैजापूर विधानसभा निवडणूक लढलेले दिनेश परदेशी आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुंबईमध्ये सकाळी 10 वाजता पक्षप्रवेश पार पडेल. कोल्हापुरामध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन. डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंतांना शिवीगाळ केला. घरात घुसून मारण्याची धमकी दिली. न्यू इंडिया बँकेतल्या ठेवीदारांना दिलासा. 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येऊ शकतात. आरबीआयने नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत सुद्धा बदल. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहताने खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जाईल. पोलिसांनी पुण्यातील नोंदणी कार्यालय आणि मुंबईतील प्राप्तिकर विभागांशी पोलिसांचा पत्रव्यवहार. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बसेससाठी खास नियमावली लागू करणार. त्यासाठी सदस्य समितीची नेमणूक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. शाळेच्या बसमध्ये पॅनिक बटन, आग प्रतिबंधक, सीसीटीव्ही कॅमेरा इत्यादी उपकरणं असणं आवश्यक. नव्या शैक्षणिक वर्षापासून खासगी शालेय बससाठी नवीन नियमावली असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 10वी-12वीच्या 9,794 गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे महापालिकेचं अर्थसहाय्य. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 17,04,30,000 रुपये जमा. आयआयटीमध्ये आता आयआयएमचं शिक्षण. इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेक सोबत एमबीए सुद्धा करता येईल. नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत अनेक प्रतिष्ठित संस्थेत काही बदल करण्यासाठी जोरदार तयारी.
पुण्यामध्ये महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषद, शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावं हे प्रशिक्षणातून सांगितलं जाईल. तिकीट महागल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ. महागड्या तिकिटांमुळे फर्स्ट आणि सेकंड एसीला बहुतेकांची प्राथमिकता नाही. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईमध्ये बेस्ट बसच्या जादा गाड्या धावणार. पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरता बेस्ट उपक्रमाच्या वतीने काही अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय. फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असायलाच हवं. हायकोर्टाने मुंबईतील फेरीवाल्यांना फटकारलं. फेरीवाला निवडणूक मतदार यादी यात नेमकी अडचण काय याचा तपशील सादर करावा, हायकोर्टाचे आदेश. मुंबईच्या नालेसफाईला मार्चपासून सुरुवात. निविदा काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल. वेळेत पावसापूर्वीची नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन. कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा गुरुवारी 12 तास बंद राहील. मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचं अत्यावश्यक काम केलं जाईल. मालेगाव वनक्षेत्रामध्ये 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. महिन्याकाठी 60,000 लिटर पाणी विकत घेऊन भागवली जाईल. 920 वन्य प्राण्यांची तहान. उन्हाच्या तडाख्यामुळे कृत्रिम पाणवठे. नौदलातनं निवृत्त झालेली INS गुलदार ही युद्धनौका लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीच्या तळाशी स्थिरावणार. समुद्राच्या तळाशी युद्धनौका स्थिर केल्यावर स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पर्यटकांना युद्धनौका जवळून पाहता येणार. बोगस कर पावती छापून नागरिकांकडून 32 लाखांची कर वसुली. नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतीमधली धक्कादायक घटना. प्रकरणामध्ये 4 दोषी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल. मढीच्या कनिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी. ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचा आरोप. प्रकरणामध्ये मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस. मढी इथल्या कनिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना जागा देण्यात येणार नाही. मढी ग्रामस्थांच्या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडनं स्वागत. परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित. कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांचे आदेश. जालना नांदेड समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या जमिनीवरील वृक्षांचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने दिल्याचं प्रकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.